शेतकऱ्यांना रासायनिक खत पुरवठा करताना जबरदस्तीने इतर वस्तू विकत घेण्यास भाग पाडणाऱ्या खत पुरवठाधारकाविरोधात आता कायदेशीर लढा उभारण्याची घोषणा करीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली। शेतीसाठी अत्यावश्यक असलेले रासायनिक खत कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या नामांकित कंपनीकडून वितरित केले जाते। मात्र या खत्यांच्या वितरणासोबतच अन्य वस्तूंची लिंकिंग करून चिल्लर विक्रेत्यांवर जबरदस्ती केली जात होती। याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे। या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना अनावश्यक वस्तूही घ्याव्या लागत आहेत। परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू होते। या प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या लूट प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। तशी घोषणाही त्यांनी विधानसभेत केली। शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणीही अधिकृत तक्रार देऊन त्यांनी केली। आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात जात त्यांनी कोरोमंडल कंपनी विरोधात तक्रार दाखल केली। साधारणतः एक कोरोमंडल नावाची कंपनी आहे। त्या कंपनीने डीएपी खत देण्याच्या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषदने त्यांना खताचं वाटप आणि वितरण कशा पद्धतीने करावं अतिशय स्पष्टपणे सांगितलं। जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांना एकदा नव्हे दोनदा नोटीस दिल्या की तुम्ही खताचं वितरण करत असताना याचं लिंकिंग करण्याचा हट्ट करू नये। पण जे लोक यांच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या डीएपी खताची खरेदी करतात तेव्हा हे जबरदस्तीने सांगतात की यासोबत तुम्हाला सल्फर, नॅनो डीएपी, पीडीएम पोटॅश 15-15-15 जबरदस्तीने का घेतील? मी स्वतः या विभागाचे सचिव विकास रस्तोगी साहेबांना व्यक्तिगत भेटून आलो की कोणत्याही पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात लिंकिंग होता कामा नये, जबरदस्ती होता कामा नये। एक तर शेतकऱ्याची तुटपुंजी मुद्दल आणि भांडवल असतं, त्यामध्ये तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती कराल का? अरे त्याचं अन्न खाता काही तर लाच ठेवा। आणि म्हणून कोरोमंडल या कंपनीच्या श्री प्रीतम श्री उपप्रबंधक विक्री आणि विपणन अधिकारी याच्याशी मी स्वतः बोलतो। मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना विनंती केली की आपण असं करू नका, ताबडतोब चूक दुरुस्त करा। पण इतकी मस्ती आहे, आता याला जरा शिक्षेचं खत दिल्याशिवाय याची मस्ती कमी होणार नाही अशी लक्षात आली। आणि म्हणून मी आज स्वतः पोलीस स्टेशनमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय शेतकऱ्यांच्या बाजूने अतिशय अनुकूलतेने त्यांनी नोटीस दिली की तुमच्यावर एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक या संदर्भातल्या कायद्याने कारवाई केली जाईल। पण मी स्वतः आता रिपोर्ट दिली आहे। सर्व शेतकरी, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व प्रमुख नेते आणि मी जिल्हाधिकारी महोदयांनी विनंती केली आहे की सरकारच्या वतीनेही तुम्ही रिपोर्ट द्या, त्याला अटक करा, एकदा समजू द्या ही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। या भूमीमध्ये कायद्याच्या धज्जिया उडवण्याचा अधिकार तुम्हाला राहणार नाही। आणि आवश्यक असेल तर मग विधानसभेत मी प्रश्न उचलीनच, पण आंदोलनालाही आम्ही सुरुवात करू। शेवटी अशा लोकांवर कडक कारवाई कायद्याच्या चौकटीत मागतोय आम्ही, काही कायद्याच्या बाहेर जाऊन मागणी करतच नाही हो। मला वाटतं की आता पोलीस विभागाने ही कडक कारवाई करणं ही शेतकऱ्यांच्या